अनुसूचीमध्ये जागा शेड्यूल कास्ट मधल्या जेवढ्या काही जाती असतील त्या अनुसूचीमध्ये आलेल्या आहे। अनुसूचित जातीचा वर्ग आहे तर काही जातीचा पोट जातीचा वर्ग नाही, तसाच अनुसूचित जमातीचा वर्ग आहे आणि म्हणून या वर्गाने हे हक्काधिकार मिळाले पाहिजे हे संविधानामध्ये दिले। त्या माध्यमातून आम्हाला हे हक्काधिकार मिळतात, परंतु इथल्या शासनाने मग ते बीजेपीचं शासन असेल किंवा काँग्रेसचं शासन असेल आमच्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करून भेदाभेद निर्माण करून एकामध्ये झगडे लावण्याचं हे षडयंत्र निर्माण केलेलं आहे। आणि हे करत असताना आपलं असं लक्षात येईल की या देशामध्ये आता ज्या काही निवडणुका झाल्या संविधानाच्या नावावर झाल्या, संसदेमध्ये बळकुमारी महाराष्ट्र प्रेस कॉन्फरन्स दोन्ही पक्षांना सांगितलं संसद सुरू आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संसदेमध्ये रद्द केला जाऊ शकतो। तुम्ही ताबडतोब बिल आणा आणि या संसदेमध्ये बिल आणून हा निर्णय रद्द करा, नव्या अनुसूचीमध्ये SC/ST वर्गाचे प्रावधान परमनंट करा, जेणेकरून आरक्षणामध्ये तुम्ही छेडछाड करणार नाही। दोन्ही पक्षांनी कुठली भूमिका घेतलेली नाही आणि संगनमताने 6 तारखेला संसद बरखास्त केली आणि आमच्या निर्णयावर चुरीच्या अक्षता दिलेल्या आहे, लक्षात घ्या। आणि आमच्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांनी तुम्हाला मतं मागितले त्यांनी या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये एक शब्द सुद्धा संसदेमध्ये बोलला नाही। 131 खासदार SC/STचे सगळं तुम्ही निवडून दाखवलेलं आहे, तिथे काही तोंड निवडत नाही, लक्षात घ्या। आणि पुढे करणाऱ्या माध्यमातून हे SC/STचे आमदार खासदार निवडून जातात, लाचार झालेला दलाल झालेला आणि असं दलाल आपण कायदा केला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमचे हक्क जर कोणी साबित होऊ शकत असेल तर आम्हाला लक्षात घ्या की तुमच्या हक्काची लढाई कोण लढतात, तर सर्व समाजाच्या SC/ST OBCच्या हक्काची लढाई कोण लढतो। अरे जितकी संख्या वाढली तितकी भागीदारी आणायला कोणी दिला होता। बहुजन समाज पार्टीने OBCला 27% आरक्षण मिळालं, 27% आरक्षण काँग्रेसने दिलेलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न पुरस्कार काँग्रेसने दिला नाही, BSPचे 3 खासदार निवडून आले होते, तेव्हा OBCला 27% आरक्षण BSPच्या खासदारांना आणि 27% आरक्षण OBCला BSPला मिळालं। म्हणून सर्व समाजाने आपले हितचिंतक आणि शत्रूकडे ओळखले पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये ओळखून हा निर्णयासाठी सर्व आंबेडकरी संघटनांना एकत्रित राहून हा निर्णय धुडकावून लावावा लागेल। संसदेमध्ये सगळ्या खासदारांनी हा निर्णय धुडकावून लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि मी बळकुमारी महाराष्ट्रातील सगळ्या संघटनांना सगळ्या आंबेडकरवादी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन केलं होतं की 31 तारखेला आपण रस्त्यावर उतरू, सर्व नेते रस्त्यावर उतरत त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो। आणि हा निर्णय जोपर्यंत वापस घेतलाच नाही तोपर्यंत सगळ्यांनी एक संदर्भ हा निर्णय वापस घेण्यास भाग पाडू एवढे बोलतो। आपण या ठिकाणी आहे आणि एक महाराष्ट्र आणि माझं म्हणून त्या ठिकाणी SC/ST जिंदाबाद, SC/ST जिंदाबाद, जिंदाबाद। SC/ST वर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, SC/ST वर्गीकरण नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, SC/ST वर्गीकरण में क्रिमिनल नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, SC/ST वर्गीकरण में क्रिमिनल नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, जिसकी जितनी संख्या भारी, जिसकी जितनी संख्या भारी, जातीय जनगणना लागू झालीच पाहिजे, जातीय जनगणना लागू झालीच पाहिजे। जिंदाबाद जिंदाबाद, बहुजन एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आंबेडकरवादी जिंदाबाद, आंबेडकरवादी जिंदाबाद। धन्यवाद सर। सर्वच आंबेडकरी सामाजिक संघटना, सर्वच आंबेडकरी सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा हा आक्रमक